मैत्रिणींनो, आपल्याला एकदम छान दिसायचं असतं, मस्त दिसायचं असतं. मग आपण काय करतो, मेकओव्हर करायला जातो, की केसांची थोडीशी स्टाईल चेंज केली, अजून काहीतरी कपड्यांची स्टाईल चेंज केली. परंतु खरा ग्लो अप हा एक ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ते आपल्या लुक्स, माइंडसेट आणि प्रेझेन्स सगळ्यात दिसतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. तुम्ही जर स्वतःला सिन्सिअरली, सिरियसली घेतलं, तर लोकं सुद्धा त्याच दृष्टीने तुमच्याकडे बघतात. तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट दिला, तर लोकं सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देतील. आणि हा ग्लो कुठल्याही मेकअपमधून येत नाही, तर तो येतो तुमच्या कॉन्फिडन्समधून, डिसिप्लिनमधून आणि सेल्फ रिस्पेक्टमधून. खाली काही टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जातील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ह्या आधी सुद्धा अनेक व्हिडिओ यावर बनवलेले आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. तर सर्वात पहिली हॅबिट म्हणजे नो एक्सप्लेनेशन हॅबिट डेव्हलप करा. सगळ्यांनाच सगळं काही एक्सप्लेन करायची सवय सोडा. प्रत्येक वेळेसच नाही, मी चुकले नाही, किंवा मला हे असं म्हणायचं होतं, मला हे असं करायचं किंवा होतं. एखादी गोष्ट तुम्ही विकत घेतली तर अननेसेसरी एक्सप्लेनेशन द्यायची सवय प्रत्येक वेळेसच सोडायची आहे. तुमचे डिसिजन अशा पद्धतीने, अशा आत्मविश्वासाने घ्या, की अननेसेसरी जस्टिफिकेशन द्यायची गरज पडणार नाही आणि आपले एक स्ट्रॉंग वाइब तयार होते. प्रत्येक जिथं गरज असेल तिथे एक्सप्लेनेशन आपण ऑफकोर्स देतो आणि द्यायलाच पाहिजे, आणि ते सुद्धा व्यवस्थित आपली बाजू आपल्याला मांडता यायला पाहिजे. परंतु जिथे सांगून काही उपयोग नाहीये किंवा जिथे तुम्हाला गरजच नाहीये जस्टिफिकेशन द्यायची, कारण समोरचा मे बी तुम्हाला डाऊटफुल याच्याने विचारत असेल, तर तिथे एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. सेकंड महत्वाचा पॉइंट म्हणजे डिजिटल प्रेझेन्स क्लीन करा. येस, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मूडनुसार आपण आपले WhatsAppचे स्टेटस ठेवत असतो. कधीतरी ते एकदम इमोशनल ठेवतो, कधी एकदम कोणाला तरी टॉन्ट मारायचे ठेवतो, दुःखाचे ठेवतो. मग आपण कोणावर राग आला असेल आपल्याला, तर आपण काय करतो, की आपल्या लगेच WhatsAppचा डीपी काढतो. म्हणजे कोणाचा दुसऱ्याचा राग आलेला आहे आपल्याला किंवा काही झालेलं आहे, तर आपण आपल्या डीपीवर, आपल्या स्वतःच्या फोटोवर आपण राग काढतो. हे खूप चुकीचं आहे. म्हणून तुमचं WhatsAppचा डीपी, Instagramचं प्रोफाईल, बायो हे सगळं इंटेन्शनल ठेवा. रँडम, मेसी ऑनलाईन इमेजेस ठेवू नका. कारण तुम्ही काय ठेवता त्याचा प्रत्येक तुमच्या रिअल लाईफचा ग्लो कमी करतं. कोणाला काही बोलायचं असेल तर डायरेक्ट मेसेज करून बोला, कॉल करून बोला. गैरसमज झाले असतील तर बोलून सॉल्व्ह. एखादा सुंदर छान कोट तुम्ही शेअर करत असाल, ज्याने मोटिवेशन मिळणार असेल, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु काहीतरी सॅड कोट्स किंवा असे काही ठेवणं बंद करायचं आहे. कारण तुम्ही जे असतात, तुमच्याकडे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते पूर्ण सगळ्याच जगाला दाखवायची गरज नाहीये. तिसरं, स्लो लिव्हिंग मोमेंट्स तयार करा. किती धावपळ असते आपली, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नुसते पळत असतो. आपल्याला सगळ्या गोष्टी अशा इन्स्टंट पाहिजे असतात, झटपट पाहिजे असतात. ह्यामुळे पेशन्स कमी झालेले आहे आपलं. आणि कुठेतरी आपण लहानपणी कसं छान आनंदात राहायचो, तसं आता विसरून गेलेलो आहोत. आता तुम्ही म्हणाल, की जबाबदाऱ्या आहेत, टेन्शन्स आहेत, सगळं मान्य आहे. परंतु थोडीशी स्लो लिव्हिंगची मोमेंट आपण तयार करायला पाहिजे रोजच्या आयुष्यामध्ये. जास्त काही नाही. स्वतःचा वेळ थोडासा मेंटेन केला पाहिजे. म्हणजे चहा फॅमिलीसोबत एकत्र बसून आरामात प्यायचा, जिथे मोबाईलचं काम नसेल, मोबाईल तुमच्या हातात नसेल. चहा शांतपणे पिणं, चालायला जाणं, ह्यामुळे स्ट्रेस कमी होतो. एखादं पुस्तक वाचणं, कुटुंबासोबत थोडंसं हसत-खेळत वेळ घालवणं. आजकाल सगळेजण कुटुंबामध्ये एकत्र बसतात, मग प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि मग संभाषण चालू असतं. हे कितपत योग्य आहे किंवा हे कितपत स्ट्रेस रिलीफ करणारं आहे, तुम्हीच सांगा. आपण भरपूर व्हिडिओ बघतो, की आपला काळ कसा होता, 90sचा काळ कसा होता. मग का नाही आपण पुन्हा एकदा तसं जगून बघू. दिवसभर तर नाही जमणार तसं, परंतु एक थोडासा वेळ, थोडंसं स्लो करता येईल आपल्याला. तर ह्याच्यामुळे आपला स्ट्रेस कमी होणार आहे आणि पेशन्स सुद्धा वाढणार आहे. आणि हे आपल्या पर्सनॅलिटी अजून चांगली करणार आहे. जेव्हा आपण स्लो लिव्हिंग शिकतो, एखादं काम आपण माइंडफुली हळू करतो, आपल्या कोणताच डिस्टर्बन्स न करता आपल्या स्वतःसाठीचे ते क्षण आपण एन्जॉय करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये एक शांतता तयार होत असते आणि ती शांतता कोणत्याही स्ट्रेसला असं कमी करू शकते. त्यामुळे येस, स्लो लिव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्थ पॉइंट म्हणजे रिॲक्शन कंट्रोल शिकायचं आहे. प्रत्येक वेळेसच प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट लगेचच्या लगेच करायचं नसतं. चिडचिड, कोणी काय बोललं की लगेच झटपट उत्तर द्यायचं. त्यापेक्षा शांत राहून रिस्पॉन्ड करायचा आहे. आणि ही इमोशनल कंट्रोल खूप रेअर आहे, पण तोच खरा ग्लो दाखवतो. लास्ट पॉइंट, सिग्नेचर स्मेल. एक फ्रॅग्रन्स आपला स्वतःचा हवा.
एक असा परफ्यूम जो आपली ओळख बनवेल. लोकं तुम्हाला नेहमी त्या फ्रॅग्रन्स सोबत असोसिएट करतील आणि हा एक खूप क्लासी लूक आहे, क्लासिक ग्लो आहे, जो आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आणला पाहिजे. मग त्यामध्ये आपली सिग्नेचर स्टाईल, सिग्नेचर हेअरस्टाईल, सिग्नेचर फ्रॅग्रन्स म्हणजे तुमचा परफ्यूम, तुमचे कपड्यांची स्टाईल, तुमची हेअरची स्टाईल, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण डिफाईन करतो ना, ह्यातून आपली एक पर्सनॅलिटी तयार होते, जी आपल्याला सूट होते, जी आपल्याला एक अशी आपली छाप पाडते. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कारण आपल्याला काय होतं, आपल्याला अ, भरपूर काय-काय छान-छान आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस करायचे असतात. मग आपण सलॉन्समध्ये जातो, हेअरस्टाईल चेंज करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो. परंतु सर्वात जो ॲक्चुअल ग्लो असतो ना, तो आपल्या आतून येत असतो. म्हणजे तुम्ही स्वतः काय डाएट घेता आहेत, तुम्ही तुमचं हॅबिट्स कशा आहेत, तुमचं रुटीन कसं तुम्ही ठेवलेलं आहे. एखादा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याला कशाप्रकारे टॅकल करता, या सगळ्या गोष्टीमुळे आपली पर्सनॅलिटी तयार होत असते. त्यामुळे जेव्हा आपण स्किनवर किंवा आपल्या हेअरवर बाहेरून काम करतो, त्याला मेकअप लावतो, स्किन केअर करतो, तेव्हा मेक शुअर करायचं की आपल्या सवयी आणि जे काही आपलं आतून आपण डेव्हलप व्हायला पाहिजे, आतून आपलं कॉन्फिडंट पाहिजे, हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. म्हणजे इन आणि आउट सगळ्या बाजूने आपण ग्लो अप होणार आहोत. तर ह्या काही छोट्या टिप्स होत्या. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.